त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या श्वेताताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो की एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी त्यांच्यामुळे या ठिकाणी मिळाली. मला 2 कार्यक्रम अजून होते, बोरिवली वेस्टला एक होता, परंतु परमेश्वराच्या कृपेने मला राजकारणात अजून सुद्धा चॉईस कळते. म्हणजे गर्दीचा कार्यक्रम पाहिजे की दर्दी कार्यक्रम पाहिजे. गर्दीचे कार्यक्रम सोडलो आणि आज या कार्यक्रमाला आलो. मी मंत्रमुग्ध होऊन सगळं ऐकत होतो. म्हणजे आलो, उपस्थित राहिलो, पळालो असं नाही. याचं कारण तुम्ही जसं वाचून स्वतःला जसं जुळवत होतात ना, तुम्ही जे जे सांगत होतात ते मी कुठे आहे हे मी त्याच्यात शोधत होतो. आणि परमेश्वराच्या कृपेनं स्वतःचं मोठेपण कधी सांगू नये. मीही आयुष्याशी असंच तंतोतंत त्या ठिकाणी जुळले आणि तुमचे मी मॅच करत होतो. खरं म्हणजे यांचे किस्से सांगतो तुम्हाला. मी माझ्या विभागात डीसीपी यावा म्हणून मी सीपीना फोन केला आणि अर्थात देवेंद्रजींच्या राज्यामध्ये फालतू ऑफिसरची शिफारस करायची आमच्या राजकीय कुठल्याच नेत्यांची हिंमत नाही. तोही चांगला होता. पण सीपी मला तुमच्याविषयी एक वाक बोलले, दरेकर साहेब ऐसा ऑफिसर आपको देता है ना की आप देखते हो जाओ. आणि दुसऱ्या दिवशी यांची उपायुक्तांची ऑर्डर आली आणि खरोखर पोलिसातही माणूस असतं हे आज या ठिकाणी दिसलं. आणि माझा या कार्यक्रमाशी राजकीय नेत्यापेक्षा मी लेखक आहे. मी भटकंती नावाचं पुस्तक लिहिलं होतं. माझा सुरुवातीचा कॉलेजचा किंवा शाळेचा जो काळ होता त्या संदर्भात मी प्रवाह नावाचं साप्ताहिक चालवलं. आता सहकारी महाराष्ट्र नावाचं जे मी तुम्हाला भेट देणार आहे तेही मी चालवतो. आणि पोलिसांच्या विषयी प्रचंड संवेदना मला स्वतःला आहेत. आणि बोलून भाषण करून नाही, मी कृतीतनं करत असतो. कारण ज्या वेळेला पोलीस आम्ही रस्त्यावर उन्हातान्हात बघतो, पावसात बघतो आणि त्याच्यामुळे पोलिसाला जिथे अडचण, तुमच्या पोलिसांना शासनाने घरं दिली पण पोलिसांनी पुढाऱ्यांना कोणीच पैसे देत नाही, कारण ते डुबवले ते मागायला कुठे जाणार. मग माझ्याकडे आले, तुमच्या बीडीडी वरळीच्या पोलिसांना मी स्वतंत्र पोलीस कॅम्प घेतला, बँकेचे अधिकारी पाठवले आणि सगळ्यांना कमी व्याजदर स्पेशल करून पोलिसांना घरांसाठी पैसे आपण त्या ठिकाणी दिले. आणि त्याच्यामुळे मी बघत असताना आता माझ्या सबबला गुंड लोक मुंबईतनं निघाले की आश्रयाला आपल्या दहिसर चेक नाक्यावर येतात. आमची झोपडपट्टी आता तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे माझं काम हलकं त्या ठिकाणी झाले आणि मी पोलिसांकडे कधीच कुठल्या चुकीच्या कामासाठी फोन कधीच आयुष्यात करत नाही, केलेला नाही. आणि तुमचं जीवन राजकीय नेत्यांना फक्त शिव्या आपण घालतो, पण त्यांचं जीवन पण फार वेगळं नाहीये. मी माझा तुमच्याशी मॅच करत होतो. माझी जेव्हा पत्नी डिलिव्हरी अशोकवनला एका हॉस्पिटलला होती तेव्हा मी विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. म्हणजे माझा मुलगा 14 एप्रिलला जन्म घेणार. माझ्या पत्नीचं तिने सिझरिंग केलं त्या दिवशी पण मी दौऱ्यावर होतो. म्हणजे माझी परमिशन न घेता तिला वाटलं परत चान्स घेऊ म्हणून तिने करून टाकलं. म्हणजे सही डॉक्टर फोनवर घेतली, म्हणजे परमिशन आहे ना तुमची. त्याच्यामुळं अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत की ज्या राजकीय लोकांना पण त्या ठिकाणी या गोष्टींचा, म्हणजे मी आदिलाबादला होतो, तिथलं बाई इलेक्शन होतं, एका विधानसभेची जबाबदारी, मी महिनाभर तिथे होतो. मी माझ्या बायकोचा वाढदिवसच विसरलो आणि मी रात्रभर मी चॅटिंगच्या फोनवर काय काय करत होतो. तिला वाटलं आता करतील फोन, नंतर करतील. आणि सकाळी मग तिचं आणि माझं भांडण झालं. मला काय वाढदिवस पण आपल्याला लक्षात राहत नसेल. तर असं जीवन पोलिसांचं आणि राज्यकर्त्यांचं पण. आता काही राज्यकर्ते वाईट असतात म्हणून वाईट नाव होतं, त्या जमातीलाच आपण नाव ठेवतो. पोलीस हे काय सगळेच राजमान्य नसतात. काही पोलीस त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे असतात. परंतु याच्यातही चांगली लोक असतात. पुस्तक का पाहिजे तर त्यातनं चांगली लोक जास्तीत जास्त निर्माण व्हावीत, त्यांनी चांगले आदर्श त्या ठिकाणी आपल्या समोर उभे करावेत. आणि म्हणून मला समाधान आहे की एका राजमान्य साहेब एका चांगल्या कार्यक्रमाला, सुदैवानं तर माझ्याकडेच डीसीपी त्या ठिकाणी आले माझ्या विभागामध्ये, जे माझं काम अजून त्या ठिकाणी हलकं झालेलं आहे. आणि सध्याचं जे मुख्यमंत्री आहेत किंवा गृहमंत्री आहेत त्यांनाही सांगितलं, त्यांनी घरं नव्हे तर पोलिसाला कधीच बजेट आयुष्यात मिळालं नसेल एवढा पोलीस खात्याला बजेट त्या ठिकाणी देवाभाऊंच्या राज्यात मिळतोय. लॉ अँड ज्युडिशरी हे खातं दुय्यम खातं समजलं जायचं, परंतु जज, नेमणुका, कोर्टाला सवलती
कारण राज्यकर्ता जर संवेदनशील असेल तर यंत्रणा संवेदनशील होते. आणि त्याच्यामुळे राजमाने साहेब मला वाटत नाही कुठला वशिला लावून आले असते. देवेंद्रजींच्या नजरेत जी लोक चांगली आहेत, कारण अनेक लोक असतात की साईड पोस्टिंगला असतात. आता क्रीम पोस्टिंग म्हणजे काय, जिथं माल मिळतो तिथे मग वशिला लावत असतो. परंतु आमच्या राज्यात एक बरं आहे की देवेंद्रजींकडे बदलीसाठी जायची पोलिसांसाठी हिंमतच नाही, आणि वाईट इंटेन्शन असेल तर तो कधीच जाऊ शकत नाही. आणि म्हणून पोलीस खात्यात पण आज तुमच्यासारखे अधिकारी त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी आलेत. मला बरं वाटलं की एक चांगला अधिकारी आज माझ्याही विभागात आला, मुंबईत आलाय. आणि माणसं कुठली पद आहे यापेक्षा तुम्ही काय समाजाला देता. आजही मला गोरा खैरनार नावाचा एक उपायुक्त होता मुंबईचा. मुंबईत अनेक कमिशनर होऊन गेले, पण गोरा खैरनार साधा अधिकारी असताना त्याने कारकीर्द जेव्हा केली, आज आपण लक्षात ठेवतोय. टी चंद्रशेखर नावाचा कमिशनर ठाण्याला होता, ठाणं विकसित केलं. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतो याची उदाहरणं आहेत. परंतु ते पुस्तक रूपात जर आलं, आता ते करतो त्या विभागात, त्या विभागातल्या लोकांना कारकीर्द कळते. पण पुस्तक रूपी मांडलं तर त्या ठिकाणी आणखी शेकडो राजमाने तयार होऊ शकतात. आणि एक राजमाने व्यवस्था बदलू शकत नाही. अशा जेव्हा 100 किंवा हजारो राजमाने या समाजात निर्माण होतील, तेव्हा आणखी आपल्याला समाज सदृढ आणि त्याला चांगली दिशा त्या ठिकाणी देता येणार आहे. मी श्वेताताईंना जरा अवघड झालं होतं, बोलतो छोटा कार्यक्रम आहे भाऊ, तुम्ही याल का, असं का तसं का. आल्यावर परत मला सांगतायत, त्यांना वाटलं काय कुठे आणलंय. परंतु श्वेताताई खरोखर मनापासून धन्यवाद की मला एका चांगल्या कार्यक्रमाला, कारण शेवटी आपण काय सर्वज्ञ नाहीयेत, अनुभव हे शिकवत असतात. आता त्यांनी काही अनुभव सांगितले, ते अनुभव खरोखर आमच्या सारख्याला मला जुळतात का, मी काय करतो का, मी आणखी काय बदल करणं अपेक्षित आहे का, हे जर आपण इथे ऐकून होतं, ते पुस्तक वाचून सुद्धा अनेक चांगले लोक या ठिकाणी घडू शकतात. आणि त्याच्यामुळे राजमाने साहेब, मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आपल्या हातून चांगलं त्या ठिकाणी काम व्हावं. आणि सीपी एवढे कॉन्फिडंट तुमच्या बाबतीत होते की मला अगदी एका वाक्यात बोलले, दरेकर साहेब चिंता नाही करना, ऐसा अधिकारी देता हो. तर सुदैवानं मला तुम्ही जॉईन व्हायच्या अगोदर, म्हणजे जॉईन झाला असेल, मला भेटायच्या अगोदर तुम्ही पुस्तक रूपाने या ठिकाणी एक लेखक म्हणून भेटलात. आणि लेखक हा संवेदनशील असतोच. कुठलाच लेखक हा दगडाच्या काळजाचा नसतो. ज्याला संवेदना असतात, मन असतं, तोच लिखाण करू शकतो. आणि त्याच्यामुळे संवेदना त्यांच्यात आहेत. त्यांच्यातला माणूस शेवटी वर्दी, काही गोष्टीला मर्यादाच असतात, पण आतून तो आपल्यासारखाच माणूस असतो. या निमित्तानं आपण या ठिकाणी बघायला मिळालं. आपण सगळेजण उपस्थित राहिला. मला वाटतं श्वेताताई, आपला सहकारी महाराष्ट्र जो अंक निघतो त्याच्यामध्ये आज अख्खी मुलाखत आपली जी आहे ती पुढच्या अंकामध्ये आपण त्या ठिकाणी छापूया. महाराष्ट्रातल्या 2.5 लाख सहकारी संस्थांकडे आपण त्या अंकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाता येईल. आणि सहकारी चळवळीचं हे मुखपत्र होतं 67 वर्षापासून. ते पत्रक काढायचे 2 पानाचं. मी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यावर सहकाराला प्रोत्साहन देण्यासाठी हे वर्तमानपत्र तेव्हा काढलं होतं 67 वर्षात, 2 पानं काढायचे. आज मी सहकार चळवळीचं दिशादर्शक असं या ठिकाणी आपण हे अंक काढलाय, ज्याचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या ठिकाणी प्रकाशन केलं, कौतुक केलं. त्या माध्यमातून सुद्धा आपला हा कार्याचा सगळा सुगंध महाराष्ट्रातील जनतेलाही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं घेता येईल याचा प्रयत्न करू. खूप खूप मनापासून शुभेच्छा. मुंबई पोलीस दलात आपलं उत्तमोत्तम काम व्हावं अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. भटकळ साहेबांचा आम्ही वाचतच असतो. प्रत्यक्षात त्यांचं दर्शन घेण्याची सुद्धा संधी या ठिकाणी मिळाली. पुन्हा जरी आपण हा चांगला प्रयोग करते, म्हणजे मलाही माहित नव्हतं की असं काही पुस्तकाच्या संदर्भात लेखक येतो बोलतो. तर असे आपण प्रयोग मॅक्झिमम करा, कारण शेवटी समाजाचं मन बदललं गेलं पाहिजे. त्यांनी सांगितलं क्राईम का करतो, फ्रस्ट्रेशन, अमकं तमकं, ते काउन्सिलिंग हाच त्याला मार्ग आहे. त्याच्यामुळे आपले कार्यक्रम जास्तीत जास्त अशा प्रकारचे करा. तुम्हाला जे सहकार्य लागेल, मी एका बँकेचा अध्यक्ष आहे, बँकर आहे, पैशाची काळजी करू नका. आपण त्या ठिकाणी मी चांगल्याच कामाला तर श्वेताताईंना माहिती आहे, आउट ऑफ वे मदत करतो. माथाडी कामगारांना राजमाने साहेब मुंबईत कोणी घर देत नव्हतं, घराला पैसे देत नव्हतं. का तर माथाडींकडे बॅच होता, स्लीप नाही, पगाराची पावती नाही.
ओझं उचलणार. मुंबई सारख्या शहरात एकही जण माथाडींना पैसे देत नव्हतं. इफ देर इज अ विल देर इज अ वे. प्रवीण दरेकरने आयडिया केली. माथाडींची एक पतसंस्था होती जी आमचे सभासद होती, त्यांना आम्ही 200 कोटी रुपये दिले मुंबई बँकेने. आज घनसोलीला सरकारने भूखंड दिला होता, घरं उभी राहिली. प्रवीण दरेकरने मुंबई बँकेने पैसे दिले. गिरणी कामगारांना सरकारने घरं दिली. पृथ्वीराज बाबा तेव्हा सीएम होते. गिरणी कामगारांना घरं दिली. गिरणी कामगारांनी 12.5 लाख रुपये भरायचे होते. गिरण्या कामगारांनी मुंबई उभी केली. मुंबईचं वैभव गिरणी कामगार या आर्थिक राजधानीतनं एकही बँक, ना नॅशनल आहे ना खाजगी, त्यांना पैसे द्यायला पुढे आले नाही. बरं, बँकिंग म्हणून त्यांचं बरोबर होतं की गिरणी कामगार 60 वर्षाच्या वर गेला होता, रिपेमेंट कुठून करणार, बँक म्हणून ते बरोबर होते. कर्ज द्यायचं कसं, माझ्याकडे आले. मी त्यांना सांगितलं, मी अजित पवार त्या उपमुख्यमंत्री होते, कुठल्याही पक्षाचे असो, चांगलं नेहमी बोलायचं असतं. त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो, म्हणालो दादा तुम्ही घरं देताय पण तो गिरणी कामगार 12 लाख रुपये भरता आले पाहिजे, मला कोणीच पैसे देत नाही. मला प्रवीणराव काय केलं पाहिजे? मी पैसे देतो. तू कसे देणार? तू काय बँकेचे नियम तोडणार का? तुम्ही 2 गोष्टी करा. त्या गिरणी कामगाराला घर भाड्याने द्यायची शासनाने परवानगी द्या, एक. आणि त्या गिरणी कामगाराला त्याचा मुलगा, नातू, नातेवाईकांना सहकर्जदार करा. अजितदादांनी दोन्ही निर्णय केले. मी घोडावदेव आणि परिसरात 6000 गिरणी कामगारांना 12 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. एकाही गिरणी कामगाराचे पैसे थकले नाहीत. 100% रिपेमेंट आलं. 100%. मी बँकेचा अध्यक्ष आहे. मी कर्ज देणं घेणं या पलीकडे माझा व्यवसाय नसेल, संवेदना नसतील तर माझा समाजाला काय उपयोग? आणि मग अशा प्रकारे राजमाने साहेब धाडसानं संवेदनशीलतेनं काम करतो, तोच खरा माणूस. आणि अशा अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो. पोलीस करतात तसे आम्ही राजकारणी पण करतो. त्याच्यामुळे सगळेजण आपण करत असतो, परंतु चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी आज चांगला कार्यक्रम, मला या ठिकाणी यायची संधी मिळाली. आपल्या सगळ्या लोक त्यामुळे आलात. आपलं हे चांगली मुलाखत आपण श्वेताताई यांची पुनर्प्रसारित आपल्या सगळ्या अंकामध्ये राज्यभर त्या ठिकाणी करू असंही सांगतो. धन्यवाद. कुणाला आपलं मनापासून अभिनंदन. कुणीतरी एखादी मुवमेंट सुरू करावी लागते आणि आज श्वेताताईंमुळे मला हे बघण्याचा योग आला. आपण याला आणखी गती देऊ. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.